जय श्रीराम मित्रांनो. तर सकाळ सकाळी 7 वाजेपर्यंत आपली झोप पूर्ण झाली बघा. मग काय मस्तपैकी गेलो दुकानात. तिथनं आपल्याला साबण निरमा किरकोळ सामान घ्यायचं होतं बघा. ते घेतलो आणि आपल्या धन्नोला पण 1 नंबर मध्ये स्वच्छ केलो. मग काय आपण पण मस्तपैकी फ्रेश झालो बघा आणि जरा चहा पिला आणि आपल्या धन्नोचं ऑइल त्यानं बघितलं आणि आपण निघायला चालू केलो भरायच्या दिशेनं. आपण जिथं संध्याकाळी थांबलेलो का नाही तिथनं आपल्याला यू टर्न घेऊन अजून एक 20 किलोमीटर जायचं होतं. मग काय कंपनीच्या आत जायला चालू केलो आणि तिथे गेटवर आल्यावर तिथं कळालं गॅस काय आत घेऊन जाऊ देत नाहीत, म्हणून आपण गाडीत जेवण बनवायला चालू केलो. तर आज आपण गाडीत बनवायचं होतं खिचडी बनवायची होती, कारण की आपल्याकडे टाइम नव्हता म्हणून खिचडी बनवायला चालू केलो. मस्तपैकी टोमॅटो कांदा मिरची कापून घेतली बघा. रेसिपी जर बघायची असली तर उद्या आपला ब्लॉग येणार आहे, त्या ब्लॉगवर बघा युट्यूबवर जाऊन. तर मित्रांनो आपली गरमागरम खिचडी तयार झाली बघा. आता कंपनीत आत तर काय जायला नको म्हणलं, बाहेरच्या बाहेर खाऊन जाऊया. आणि आपण खिचडी पण दोघांपुरतच केलते बघा, त्यामुळे सगळं संपून टाकलो आणि झालते पण 1 नंबर मध्ये. आणि मित्रांनो आपले युट्यूबचं ब्लॉग बघत जावा, रोज येतात. मग काय गॅस घेतलो आणि गेटवर द्यायला गेलो. वॉचमॅन दादा म्हणले गाडी पण लगेच आत घ्या. मग काय आलो काटा करायला. तिथं गाड्या होतं पुढे डिगवर. तुम्हाला म्हणलं तसा रस्ता फुल चांगला होता. काटा देन करून झाल्यावर मस्त वेळ गाडी नेलो भरायला. इथं पोकल्यानं भरायला देत बघा, सगळा धुरळा उडालता गाडी संग. गाडी इथं पुसलेली सगळी घाण होत्या. मग काय बाबाबाईनं सगळं लेवल लावून घेतली बघा मालाची. गाडी भरल्यावर काय बांधायला लागली नाही, त्यामुळे भरून लगेच निघलो आणि आलो पंपावर. टाकी त्यानं फुल्ल करून घेतलो. मग तिथं ट्रान्सपोर्टच्या साईडला एक ढाबा होता, तिथं जेवूया म्हटलं, कारण की आपल्याला गडबड होती, जायचं होतं लवकर. त्यामुळे आपण काय गाडीत जेवण बनवलं नाही. तर चला फॉलो करून ठेवा आयडीला आणि भेटूया असंच पुढच्या व्हिडिओ मध्ये.